विद्यार्थी मित्रो, आज आपण पेपर नंबर 8 लोक प्रशासन त्यातलं जो पुढचा भाग आहे राजकारण आणि प्रशासन विलगीकरण. राजकारण आणि प्रशासन या दोन्ही संकल्पना साधारणतः प्रत्येक राजकीय व्यवस्थेमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. राजकीय व्यवस्था ही कुठल्याही विचारधारेची असू दे, राजेशाही असू दे किंवा लोकशाही असू दे, अध्यक्षीय असू दे, साम्यवादी असू दे, प्रत्येक राजकीय व्यवस्थेत या दोन्ही संकल्पना कार्यरत असलेल्या आपल्याला दिसून येतात. अर्थात प्रत्येक राजकीय व्यवस्था ही जी निर्माण झालेली असते ती राजकीय व्यवस्था लोककल्याणाच्या हेतूनेच काम करत असते. अधिकाधिक लोकांचं कल्याण व्हावं, अधिकाधिक लोकांना सुरक्षितता लाभावी, त्यांचा विकास व्हावा, त्यांचं उत्पन्न वाढावं, राहणीमान वाढावं, चांगलं जीवन जगता यावं, यासाठी सामूहिकरित्या सार्वत्रिकरित्या जेवढे काही प्रयत्न करायचे असतात ते प्रत्येक राजकीय व्यवस्था करत असते. राजकीय कार्यकारी प्रमुख हे लोकांच्या कल्याणाच्या ध्येय धोरणं ठरवणं, त्याच्यानंतर योजना कार्यक्रम निश्चित करणं आणि त्या ध्येय धोरणाची योजनांची कार्यवाही करण्याचं काम हे प्रशासकीय कार्यकारी प्रमुख करत असतात. म्हणजे राजकीय कार्यकारी प्रमुख आणि प्रशासकीय कार्यकारी प्रमुख हे दोन्ही घटक आपल्याला असं म्हणता येईल की एकमेकाशी पूरक आहेत. किंबहुना असंही म्हणता येईल एकाच गाड्याच्या ते दोन चाकं आहेत, एकमेकावर अवलंबून आहेत. राजकारणाचा संबंध तसा पाहिला तर राजकीय सत्तेशी येतो. कार्यकारी प्रमुख हे सत्ता मिळवण्यासाठी, राजकीय प्रमुख हे सत्ता मिळवण्यासाठी आणि ती सत्ता टिकवण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात आणि त्या प्रयत्नालाच राजकारण असं म्हणतात. राजकारण हे साधारणतः सत्तेशी संबंधित आहे. प्रशासकीय कामकाज जे आहे ते प्रशासकीय कामकाज अंमलबजावणीच्या कार्याशी येतो, एक कार्यकारी मंडळाच्या असलेल्या कामाशी संबंध येतो. प्रशासकीय अधिकारी किंवा संधी सेवक आपल्या प्रशासकीय कौशल्याद्वारे, ज्ञानाद्वारे, अनुभवाद्वारे प्रशिक्षण मिळालेलं असतं. त्याच्या आधारावर वेगवेगळ्या ज्या काही राजकीय प्रमुखांनी ठरवलेल्या ज्या काही योजना आहेत, कार्यक्रम आहेत, ते प्रत्यक्षात आणण्याचं काम, जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे प्रशासकीय कार्यकारी प्रमुख करत असतात. राजकीय व्यवस्थेत राजकारण आणि प्रशासन हे नेहमी सत्तेभोवती फिरत असतात. वास्तविक राजकारण हा राजकीय सत्तेचा खेळ असतो. पॉलिटिक्स इज द गेम ऑफ पॉलिटिकल पॉवर. राजकारणात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सत्तेची अभिलाषा असते. सत्तेशिवाय राजकारण करणं पूर्ण अशक्य आहे. संपूर्ण राजकारण, मग ते स्थानिक स्वरूपाचं असो, देश पातळीवरचं असो, जागतिक पातळीवरचं असो, ते राजकारण सत्तेभोवतीच फिरत असतात. सत्ता ही त्या राजकारणाचा केंद्रबिंदू असतो. सत्ता प्राप्ती करणे आणि ती टिकवून धरणे हा राजकारणाचा प्रधान मुख्य हेतू असतो. प्रशासन ही मात्र सार्वत्रिक स्वरूपाची प्रक्रिया आहे. व्यक्तिगत किंवा सार्वत्रिक असे कोणतेही स्वरूप आणि त्याचं कार्य या ठिकाणी प्रशासन आपल्याला आढळून येतं. प्रशासनाशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होत नाही. मानवी कल्याणाच्या हेतूनं राज्य संस्थेकडून जी कार्य केली जातात ती सर्व कार्ये प्रशासकीय स्वरूपाची असतात. शासनाच्या प्रत्येक कार्यात प्रशासकीय यंत्रणा उभारलेली असते आणि त्यासाठी शासकीय खाती, महामंडळे, स्थानिक संस्था ही प्रशासनाची सर्व कार्ये पूर्ण करत असतात.
राजकारण आणि प्रशासन यांचा संबंध मात्र जवळचा आहे, निकटचा आहे हे म्हणावं लागतं, मान्य करावं लागतं. पीटर सेल्फ यांच्या मते राजकीय प्रक्रियेचा संबंध हा आदान आणि प्रदान प्रक्रियेशी असतो. या आधारावर ज्या वेळेला राज्यातील लोकांकडून राजकीय व्यवस्थेकडं वेगवेगळ्या स्वरूपाच्या ज्या काही मागण्या केल्या जात असतात, त्या मागण्यांना जेव्हा राजकीय व्यवस्थेचा पाठिंबा मिळतो तेव्हा त्यास आदान प्रक्रिया, इनपुट प्रोसेस असं म्हटलं जातं. साधारणतः प्रत्येक राजकीय व्यवस्थेमध्ये इनपुट प्रोसेस, आउटपुट प्रोसेस आणि कन्व्हर्शन या 3 गोष्टी नेहमी होत असतात. जनतेकडून ज्या वेळेला राजकीय व्यवस्थेकडं, राज्यकर्त्यांच्याकडं वेगवेगळ्या हिताच्या दृष्टिकोनातून मागण्या केल्या जातात, त्यावेळेला त्याला इनपुट प्रोसेस असं म्हटलं जातं. जनतेनं आपल्याला जे काही आवश्यक आहे ते राजकीय व्यवस्थेकडं मागितलं पाहिजे आणि त्या केलेल्या मागण्या ज्या आहेत त्या घटनेशी योग्य आहेत किंवा नाही, किंवा घटनेबरोबर किंवा आपल्या अर्थव्यवस्थेबरोबर त्या जुळतात किंवा नाही, आपल्याला त्या शक्य आहेत किंवा नाही, याबद्दलचा सगळा विचार राजकीय प्रमुख करत असतात राजकीय व्यवस्थेमध्ये बसून. आणि जर त्या जनतेच्या हिताच्या आणि आपल्या स्वतःच्या आवाक्याच्या आत असतील, व्यवस्थित आपल्याला त्या पूर्ण करता येत असतील, तर मग त्याच्यावर धोरण निर्मितीचं काम सुरू होतं, कायदा तयार होतो किंवा योजना कार्यक्रम आखले जातात. आणि योजना कार्यक्रम आखून ज्या वेळेला ते जनतेपर्यंत पोहोचवलं जातं त्यावेळेला त्याला प्रदान प्रक्रिया असं म्हटलं जातं. प्रदान प्रक्रिया आणि आदान प्रक्रिया या राजकीय व्यवस्थेच्या प्रक्रियेतल्या महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत. त्या मागण्या कशा असतात आणि क्षमता राजकीय व्यवस्थेची आहे किंवा नाही यावर प्रदान प्रक्रिया अवलंबून असते. तर या आधारावर कार्यकारी मंडळ, मंत्रिमंडळ, त्यांचं असलेले सचिवाचं कार्यपद्धती या सगळ्या गोष्टी या अवलंबून असतात. थोडक्यात काय तर राज्यकर्ते आणि प्रशासन चालवणारे जे संधी नोकर वर्ग आहेत यांच्यात एक चांगलं कॉम्बिनेशन असलं पाहिजे, एकमेकाशी ते निगडीत असली पाहिजे. थोडक्यात प्रदानाची प्रक्रिया ही जनतेशी निगडीत असते आणि आदानाची प्रक्रिया ही साधारणतः राज्यकर्ते कसे आहेत त्याच्यावरती अवलंबून असते. राजकारणाची प्रक्रिया आणि प्रशासनाच्या प्रक्रिया या दोन्ही प्रक्रिया समाजात नेहमी चालू असतात. राजकीय प्रतिनिधी, मंत्री यांच्या कार्यक्षेत्राचा विशेष भाग म्हणजे राजकारण असं आपल्याला म्हणता येईल. आणि प्रशासकीय कौशल्याचा, तंत्राचा आणि कृतीचा जो भाग आहे त्याला आपण प्रशासन असं म्हणतो. साधारणतः विड्रो विल्सन यांनी राजकारण आणि प्रशासन यातील फरक स्पष्ट करताना ह्या गोष्टी सांगितलेल्या आपल्याला दिसून येतात. आता लोकांच्या दृष्टिकोनातून राज्यकर्त्यांनी निर्णय घ्यावेत, योजना कार्यक्रम ठराव करावेत आणि ते आमच्यापर्यंत पोहोचवावेत, म्हणजे जनतेच्या ज्या काही इच्छा अपेक्षा आहेत त्याची पूर्तता करावी. यासाठी ज्या वेळेला एका विशिष्ट पातळीवर हे राज्यकर्ते त्याच्यावर निर्णय घेत असतात किंवा घेत नसतात आणि घेतले तर ते आपल्या फायद्याचे कसे होतील या दृष्टिकोनातून ज्या वेळेला प्रयत्न करतात त्यावेळेला त्यातून आपल्याला राजकारण दिसून येतं. पण संधी नोकरवर्ग आहे, प्रशासकीय नोकरवर्ग जो आहे तो फक्त सार्वत्रिक स्वरूपात लोकांना, सगळ्या देशातील लोकांना सारख्या प्रमाणात त्या योजना, ते कार्यक्रम पोचतील कसे, त्यांची जी काही कामं आहेत ती कामं कशी व्यवस्थितपर्यंत तिथपर्यंत पोचतील याच्यासाठी प्रयत्न करतात. म्हणजे प्रशासनामध्ये राजकारण येत नाही, पण राजकारणाचा आणि प्रशासनाचा संबंध हा एक आहे हेही आपल्याला नाकारता येत नाही. विड्रो विल्सन, अल्बर्ट स्टिकने, विलोबी, फ्रिफनर, L.D. व्हाईट इत्यादी विचारवंतांनी लोकप्रशासन आणि राजकारण यांचं वेगळंपण मान्य करून संधी सेवकांना राजकारणापासून तटस्थ राहावं असं म्हटलेलं आहे. आता धोरण निर्मिती आणि धोरणाची अंमलबजावणी या तशा पाहिल्या तर दोन्ही प्रक्रिया पूर्णपणे स्वतंत्र आहेत. कारण धोरण निर्मितीसाठी, विधेयकाच्या निर्मितीसाठी कायदेमंडळातील प्रतिनिधींना प्रशासकीय अधिकाऱ्यावर अवलंबून राहावे लागते. प्रशासकीय अधिकारी संबंधित मंत्र्यांना, प्रतिनिधींना आवश्यक असणारी माहिती पुरवत असतात. त्या
आधारावरच, माहितीच्या आधारावरच धोरण निर्मितीत ते वेगवेगळे निर्णय घेऊ शकतात. म्हणजे प्रशासकीय कर्मचाऱ्यावर राजकीय कर्मचारी किंवा राजकीय जे सेवक आहेत ते अवलंबून असतात असं आपल्याला म्हणावं लागेल. पॉल ॲपेल्बी यांच्या मते सर्व प्रकारचे प्रशासन आणि धोरण निर्मिती यांचे स्वरूप राजकीय असले तरी त्याचा काही थोडा भाग हा पक्षपाती आणि पक्षाभिमानी स्वरूपाचा असतो. कारण समाजाच्या गरजा, मागण्या यांची पूर्तता करण्यासाठी शासन व्यवस्थेला कल्याणकारी कार्याबरोबरच काही प्रतिबंधात्मक स्वरूपाचीही कार्य करावी लागतात. आता शिक्षण, आरोग्य, वाहतूक ही कल्याणकारी कामं आहेत. शासनाला कायदा आणि सुव्यवस्था, सुरक्षितता, कर वसुली, महसूल वसुली हे जे काही करावे लागतात ती प्रतिबंधात्मक किंवा सक्तीनं किंवा त्यामध्ये काय काटकसर झाली किंवा कोणी त्यामध्ये टाळण्याचा प्रयत्न केला तर त्याला दंड करणं वगैरे, म्हणजे प्रतिबंधात्मक असं काही कामं ही केली जात असतात. आणि यामध्ये राजकारण आपल्याला दिसून येतं. सेवा करत असताना समाजापुढचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावर पर्याय, उपाय सुचवणं, निर्णय घेणं हे जे करत असतं ज्या वेळेला सरकार किंवा राजकीय व्यवस्थेतले सत्ताधारी लोक, त्यावेळेला त्यांच्या त्या कार्यातून राजकारण प्रकट होतं. प्रत्यक्षात अंमलबजावणी करणं हे प्रशासनाचं काम आहे. त्यांनी केलेल्या त्या अंमलबजावणीच्या कार्यात कधीही राजकारण आपल्याला दिसून येत. निपक्षपातीपणे प्रत्येक कर्मचारी, प्रशासकीय संदेशसेवक हा लोकांच्यापर्यंत सेवा, सुखसोयी पुरवत असतो. कायद्याचं स्वरूप घटनात्मक, विधानात्मक, प्रशासकीय, प्रदत्त, न्यायालयीन निर्णय हे जे काही आहेत यामध्येही आपल्याला राजकारण दिसून येतं. थोडक्यात कायद्याची निर्मिती करणं, योजना, कार्यक्रम राबवणं, निश्चित करणं हे राजकारणाचा भाग आहे आणि ते निश्चित केलेलं लोकांच्यापर्यंत पोहोचवणं हे संदेशसेवकांचं काम आहे, म्हणजे प्रशासनाचं काम आहे. विलोबी यांनी प्रशासन ही शासन संस्थेची 4थी शाखा आहे असं म्हटलेलं आहे. फ्रिफनर यांनी राजकारण आणि प्रशासनातील फरक सांगत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी ध्यानात घेतलेल्या आहेत. एक राजकीय अधिकारी, प्रमुख, मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी म्हणजे संसदीय सचिवापासून अगदी ग्रामसेवकापर्यंत जे काही संधीसेवक आहेत ते या दोन्हींच्या मध्ये फरक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचं मत असं आहे, फ्रिफनर यांचं असं मत आहे की राजकीय अधिकारी हे अव्यावसायिक असतात तर प्रशासकीय अधिकारी हे व्यावसायिक असतात. त्याचबरोबर राजकीय अधिकारी, मंत्री हे अतांत्रिक आणि अकुशल असतात आणि प्रशासकीय अधिकारी मात्र तांत्रिक आणि कुशल असतात. हे तुम्हाला माहिती आहे, कारण अगदी 5वी पास असलेला किंवा 7वी पास असलेला सुद्धा आपल्याला मुख्यमंत्री दिसतो. त्याने काही विशेष असं प्रशिक्षण घेतलेलं नसतं, पण प्रशासकीय अधिकाऱ्यांना मात्र एक विशिष्ट अहिरता, पात्रता पूर्ण करावी लागते आणि त्या पात्रतेच्या आधारावर त्यांना ती पदं मिळत असतात किंवा स्पर्धा परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना ती पदं मिळत असतात. त्यांच्यासाठी काय खास असं प्रशिक्षण 6 महिन्याचं, 3 महिन्याचं, वर्षाचं त्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यांच्याकडून ही कामं प्रशासकीय पूर्ण केली जातात. पण राजकीय जे काही प्रमुख असतात किंवा मंत्री असतात, मग ते मुख्यमंत्री असू देत किंवा पंतप्रधान असू दे, ते अतांत्रिक आणि अकुशल असतात. पण प्रशासकीय अधिकारी मात्र हे तांत्रिक आणि कुशल असतात. साधारणतः त्याच आधारावर त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे की राजकीय अधिकारी हे पक्षनिष्ठ असतात, पक्ष संबंधित असतात. आपला पक्ष अर्थात पक्षाची निर्मिती तुम्हाला माहिती आहे सत्तेसाठीच झालेली असते. सत्ता मिळवणं हा प्रत्येक राजकीय पक्षाचा मुख्य हेतू असतो आणि त्यासाठी ते वाटेल त्या मार्गाचा अवलंब करत असतात. निवडून येण्यासाठी तुम्हाला माहिती आहे साम, दाम, भेद या सगळ्या गोष्टींचा सर्रास वापर करतात आणि निवडून येतात आणि निवडून येऊन सत्ता मिळवण्याचा ते प्रयत्न करतात. त्यासाठी त्यांना पक्षातले वेगवेगळी जी काही कामं आहेत ती करावी लागतात. मग ती धर्माच्या आधारावर करतात, जातीच्या आधारावर करतात, प्रादेशिकतेच्या आधारावर करतात. या ठिकाणी फक्त आपण निवडून आलं पाहिजे आणि आपल्याला सत्ता मिळाली पाहिजे हा प्रत्येक राजकीय पक्षाचा मुख्य हेतू असतो, प्रधान हेतू असतो. तसं प्रशासकीय अधिकारी नसतात, ते निपक्ष असतात.
कारण त्यांच्या कार्यामध्ये सर्व जाती धर्माची, सर्व प्रादेशिक विभागातली लोक येतात. त्यांना सगळ्यांच्यासाठी योजना, कार्यक्रम हे राबवावे लागत असतात. म्हणून ते निपक्षपाती काम करत असतात. त्याच्यानंतर राजकीय अधिकारी हे हंगामी असतात. म्हणजे 5 वर्षासाठी ते सत्तेवर जातात. 5 वर्षानंतर त्यांना सत्ता सोडावी लागते किंवा मध्येच जर त्यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाला संसदेमध्ये, विधिमंडळामध्ये, तर त्यांना सत्तेपासून दूर व्हावं लागतं. म्हणजे त्यांचं जे कालावधी जो आहे तो हंगामी आहे, ठराविक कालावधीसाठी आहे. पण प्रशासकीय अधिकाऱ्यांचा जो कालावधी आहे, वयाच्या काही विशिष्ट ह्याच्यापासून त्यांनी कामाला सुरुवात केली किंवा त्या पदावर रुजू झाले तर वयाच्या 60, 58 जे काही त्यांचं निवृत्तीचं वय आहे तिथंपर्यंत ते अगदी निश्चितपणे आपली जबाबदारी पूर्ण करत असतात. म्हणजे ते कायम स्वरूपाची असतात. आता यामध्ये राजकीय अधिकाऱ्यांचा आणि जनतेचा जनसंपर्काच्या बद्दल जर बोलायचं झालं तर राजकीय पक्ष किंवा राजकीय प्रमुख यांचा जनतेशी जनसंपर्क अधिक असतो. त्यासाठी सभा घेणं, त्यानंतर वेगवेगळी कार्यालये उघडणं, वेळोवेळी भेटी देणं, लोकांच्या अडीअडचणी समजून घेणं आणि जेणेकरून जास्तीत जास्त लोक आपल्या पाठीमागे येतील यासाठी त्यांचा जनसंपर्क हा अधिक असतो. पण प्रशासकीय अधिकाऱ्यांचा जनसंपर्क जास्त राहत नाही. आपण आपल्याला दिलेली जी काही जबाबदारी आहेत किंवा धोरणं, कार्यक्रम जे आहेत, ठराव जे काही ठरलेले आहेत ते लोकांच्यापर्यंत पोहोचवणं यासाठी ते नेहमी कार्यरत असतात. त्यासाठी ते जास्त जनतेशी त्यांचा संबंध असत नाही. विशेष दौरे काढून ते जनतेशी संपर्क राहत नाहीत, पण राजकीय प्रमुख मात्र राहत असतात. आता धोरण निर्मितीत आणि धोरण निश्चितीत राजकीय अधिकारी हे पुढं असतात, पण प्रशासकीय अधिकारी मात्र धोरण निश्चिती आणि बाकीचे निर्मितीच्या अनेक लोकांच्या अंमलबजावणीच्या कामात त्यांचं प्रमाण थोडंफार कमी असतं. कायदा निर्मिती हे राजकीय अधिकारीच करत असतात, तर प्रदत्त कायदे निर्मिती हे प्रशासकीय अधिकारी करत असतात. निर्णय घेण्याचं काम हे खऱ्या अर्थानं राजकीय प्रमुख करतात आणि निर्णयाची अंमलबजावणी करणं, लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे प्रशासकीय अधिकारी करत असतात. राजकीय अधिकारी, मंत्री हे समन्वयवादी असतात, तर प्रशासकीय अधिकारी कठोर संघर्षवादी असतात. म्हणजे थोडक्यात काय, राजकीय अधिकाऱ्यांना जनतेशी संबंधित राहावं लागतं. 5-5 वर्षात त्यांना जनतेकडे जावं लागतं. त्यामुळं ते जनतेशी फार संबंध चांगले ठेवतात. पण अंमलबजावणी करताना काही कठोर निर्णय घ्यावे लागतात, प्रतिबंधात्मक अशा स्वरूपाचे काही निर्णय घ्यावे लागतात, पण ते जनतेच्या, देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून असतात. असे जे काही निर्णय आहेत हे प्रशासकीय अधिकाऱ्यांना घ्यावे लागतात. पण एकंदरीत दोघंही आपल्या देशाची राजकीय व्यवस्था, आपल्या देशाचे असलेले पुढं जी आव्हानं आहेत ती आव्हानं आपापल्या परीनं, आपापल्या कार्यक्षेत्रात राहून पूर्ण करत असतात, एवढं मात्र निश्चित. साधारणतः प्रिपनर यांनी राजकीय प्रमुख आणि शासकीय कार्यकारी प्रमुख यांच्यातला फरक स्पष्ट करत असताना राजकीय आणि प्रशासकीय भूमिका या सांगितलेल्या आपल्याला दिसून येतात. आपल्या निर्णयाची, योजनाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी, सेवक वर्ग आपल्या कार्यावर नियंत्रण ठेवत असतात. मंत्र्यांच्या निर्णय निश्चिती करताना, कायद्याची निर्मिती करत असताना नेहमी आपल्याला प्रशासकीय अधिकारी त्यांना उपयुक्त ठरत असतात. म्हणजे ते एकमेकावर पूर्णपणे अवलंबून आहेत. थोडक्यात काय, राजकीय प्रमुख आणि प्रशासकीय प्रमुख यांच्यात समन्वयाची आणि सहकार्याची जर भूमिका असेल तर राज्याचं उद्दिष्ट हे चांगलं आणि वेळेत पूर्ण होत असलेलं आपल्याला दिसतात. म्हणजे राजकारण आणि लोकप्रशासन या एकाच सामाजिक शास्त्ररूपी वृक्षाच्या 2 शाखा आहेत असंच आपल्याला म्हणावं लागतं. साधारणतः राजकीय तटस्थता डोळ्यासमोर ठेवून निपक्षपातीपणे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपली कामं केली पाहिजेत आणि राजकीय प्रमुखांनी आपली सत्ता टिकवून पुढच्या 5 वर्षात सुद्धा आपल्याला ती मिळेल या दृष्टिकोनातून अधिकाधिक लोककल्याणाची कामं करणं, वेलफेअर स्टेटची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करणं, हे जर त्यांच्याकडून झालं तर निश्चितच देशाचा दोन्हींच्या आधारानं, सहकार्यानं, एकमेकांच्या असलेल्या कामाच्या समन्वयानं निश्चितपणे समाजाचा, देशाचा विकास होत असतो. त्या दोघांनाही म्हणजे राजकीय प्रमुखांना आणि प्रशासकीय प्रमुखांना एकमेकाशी रिलेशन, संबंध हे प्रस्थापित करावेच लागतात. अर्थात ते कितीपर्यंत असावेत, किती राजकीय
पक्षनिष्ठता किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत या ठेवाव्यात. या दोघांनी नैतिकतेच्या आधारावर त्याच्यावर लक्ष ठेवावं आणि अधिकाधिक लोकांचं कल्याण कसं करण्याचा प्रयत्न करता येईल याच्यावर त्यांनी जोर ठेवावा. एवढंच मात्र निश्चितपणे प्रत्येक देशामध्ये प्रशासनाच्या आणि राजकारणाच्या याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल. ओके, थँक्यू.